नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. यावर्षी भारतात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. 2024 मध्ये भारतात सोन्याची एकूण मागणी 900 टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने व्यक्त केला आहे. 2023 मध्ये भारतात 745.7 टन सोन्याची मागणी नोंदवली गेली आहे. 2023 मधील मागणी 2022च्या तुलनेत 3% कमी होती. गेल्या अनेक वर्षापासून भारतात सोन्याची मागणी 800 टनापेक्षा कमी होती. मात्र 2024 मध्ये सोन्याच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. सांगलीच्या बाजारात नव्या हंगामातील हळदीला सोन्याची झळाळी आली आहे. बाजार समितीमध्ये हळदीला क्विंटल मागे 21,500 ते 31,100 रुपयापर्यंतचा दर मिळतोय. सांगली बाजार समिती ही हळद आणि बेदाणा या शेतीमालासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. खाद्यवस्तूंच्या किमतीतील अधूनमधून होत असलेली वाढ आणि भूराजकीय तणाव हे महागाई नियंत्रणात मोठे आव्हानं आहेत, असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलंय. आग्नेय आशियाई मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद सध्या रिझर्व्ह बँकेकडे आहे. या देशातील मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरच्या परिषदेच्या बीज भाषणात दास यांनी हे मत व्यक्त केलंय. शाश्वत विकासासाठी महागाई कमी किंवा स्थिर असणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. अंदाजापेक्षा साखरेचं उत्पादन आणि निर्यात बंदी तसेच इथेनॉल निर्मितीवर सरकारने टाकलेल्या बंधनांमुळे साखरेचे दर 150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलेत. शेतकऱ्यांनी रास्त आणि किफायतशीर भाव म्हणजेच FRP देण्यासाठी मिळेल त्या भावात कारखाने साखरेची विक्री करत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 70 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. या गळीत हंगामात भारतात 315 लाख टन साखरेचं उत्पादन होणार आहे. देशांतर्गत साखरेची गरज ही 280 लाख टन आहे. गरजेपेक्षा साखरेचं उत्पादन जास्त होणार असल्याने इथेनॉल निर्मितीसाठी 45 लाख टन साखरेचा वापर करून देण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रासह नवी दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि पश्चिम बंगाल यांनी मिळून जानेवारी 2024 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत सुमारे 61% योगदान दिलंय. महाराष्ट्रातून म्युच्युअल फंडमधील दरडोई सरासरी गुंतवणूक 1,61,300 रुपये आहे आणि ही गुंतवणूक देशात सर्वाधिक आहे. तर मणिपूरमधून दरडोई 3270 रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून म्युच्युअल फंडमध्ये एकूण 21.69 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. इक्रा अनालिटिक्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.